आणि एका शिक्षकाला मारहाण झाली आणि त्या मारहाणीनंतर त्या शिक्षकाने टाकळी हाजी पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिली। या एका महिलेने या शिक्षकाविरुद्ध बाल लैंगिक अपराधाच्या बद्दलची जी तक्रार आहे ती दिली। या तक्रारीमध्ये तिचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी त्यांनी या शिक्षकाने एका मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला अशी तक्रार या शिक्षकाविरुद्ध देण्यात आली। मात्र हा सर्व प्रकार नक्की काय आहे या जाणून घेण्यासाठी आणि यात विद्यालय संविज्ञ आहे या प्राचार्यांचं आणि त्याचबरोबर शिक्षकांचं या सर्व प्रकरणामध्ये काय म्हणणं आहे ते घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो। मात्र आल्यानंतर ही बाब या ठिकाणच्या ग्रामस्थ महिला ज्या आहेत यांना समजली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की या सर्व प्रकारामध्ये आमचं काय म्हणणं आहे, आमचं काय, कारण या गावामध्ये फिरत असताना आमचं त्या शिक्षकांचं आम्ही त्याला ओळखतो आणि याबाबत जे काही आमचं म्हणणं आहे तुम्ही तुमच्या माध्यमामध्ये दाखवा असं त्यांचं म्हणणं होतं। तर हे जे सगळा प्रकार झाला या प्रकारामध्ये आज हे जे शिक्षक आहेत नितीन चव्हाण यांच्यावरती बाल लैंगिक अपराध जो आहे याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काय सांगा नक्की, तुम्हाला काय सांगायचं? मला याच्या बाबतीत एवढंच सांगायचंय की हा जो गुन्हा आहे हा कुठं एका वैयक्तिक ठिकाणी झालेला नाहीये। ही गोष्ट समोर घडलेली आहे। जिथं मुलं सहलीला गेली होती तिथं हा प्रकार घडलेला आहे। त्याच्यामुळे त्याला आपण लैंगिक अत्याचार किंवा चुकीच्या अर्थाने स्पर्श केलाय असं नाही म्हणू शकत ना। तिनं फक्त घोड्यावर बसवा एवढं सांगितलं होतं, ते बसवलं होतं आणि ती पडायला लागली होती असं बाकीच्या मुलांकडनं, जी तिथं मुलं हजर होती त्यांच्याकडनं आम्हाला आज सांगण्यात आली। माझी पण मुलगी तिथंच होती, तर ती म्हटली फक्त ती पडायला लागली होती म्हणून सरांनी तिला फक्त सावरलंय तिथं आणि एवढंच झाले आणि ह्याच्या चुकीच्या दृष्टीने व्हायरल केले हे सगळं। तर हे आम्हाला काही मान्य नाही आणि ते केले तर आमचं असं म्हणणं होतं की इथं सावित्री सखी मंच अशी समिती स्थापन आहे शाळेमध्ये, या शाळेमध्ये स्थापन आहे। त्या शाळेमध्ये मी स्वतः पालक प्रतिनिधी जो म्हणून मी तिथं सदस्य आहे। तर आमचं असं म्हणणं होतं की जर असं काही घडलंय तर तुम्ही शाळेत येऊन तक्रार करणं गरजेचं होतं ते पालकांनी, आणि जर तसं खरं असतं तर त्या महिलेच्या पाठीमागे आम्ही 100% उभे राहायला तयार आहे। पण ते त्यांनी इथपर्यंत सांगायला पाहिजे होतं की जे त्यांनी केलं नाही, आणि त्यांनी याच्या उलट काय केलं की येऊन डायरेक्ट शिक्षकांना मारहाण झाली संध्याकाळी 5च्या नंतर, जेणेकरून दिवसभर शिक्षक सगळे शाळेत होते, दिवसभर त्या दिवशी शाळा चालू होती। मग त्यांच्यावर जर अन्याय झाला होता त्यांनी येणं गरजेचं होतं आणि त्या अन्यायाला आम्ही पण सोबत असतो ना, कारण आम्ही एका मुलीची आई आहे, आम्ही पण महिला, आम्हाला समजते ना अत्याचार झाल्यावर काय करायला पाहिजे। पण जर 4 चौघात ही गोष्ट घडली तर त्याला अत्याचार कसं काय म्हणायचं? आपण नाही म्हणू शकत ना। आज ही मुलगी पडायला लागली, उद्या समजा ती मुलगी आणि कुठल्याही पुरुषाला वाटू शकतं ही जर पडती आणि मी जर हिला हात लावला तर तो चुकीच्या अर्थाने लागू शकतो, बरोबर? आणि तिला जर तशीच पडू दिली असती, तिच्या डोक्याला मार लागला असती आणि कुठं काय झालं असतं, हेच पालक पुन्हा उद्या म्हणायला आले असते की तुम्ही लक्ष नाही ठेवलं आमच्या मुलींकडे। होऊ शकतं नाही, साधी सिंपल गोष्ट आहे। तर पडायला लागल्याच्या नंतर, धीर दिल्याच्या नंतर तो चुकीचा स्पर्श कसा काय होऊ शकतो असं माझं म्हणणं आहे। नक्की आता हे सगळं झालंय त्याच्यामुळे तुम्हाला काही संशय आहे का, काय झालंय, काय किंवा राजकारण वाटतंय? राजकारण असू शकतं सर, कारण काय होतंय की काही समोर काही गोष्टी बोलल्या जातात, ते काही गोष्टी समोर बोलल्या पण नाही जाते। बरेचसे लोक समोर येत पण नाही आहेत, सगळे शिक्षक पण समोरून काही आमच्या बरोबर चर्चा नाही करत आहे। आता काही शिक्षकांना, महिला शिक्षक होते, त्यांनी आमच्यावर चर्चा केली की आम्ही सरांच्या पूर्णपणे सोबत आहे, पण नंतर ते समोर पोलीस आल्याच्या नंतर समोर काही बोलत पण नाहीये, असं पण चाललंय। त्याच्यामुळे आम्ही पण हे झालं नेमकं काय आहे, कारण आम्ही आमच्या मुली पण पाठवल्या होत्या ना। आज त्या बाईच्या मुलीच्या सोबत जर घडले, आमच्या मुलीच्या सोबत घडल्यावर आम्ही विश्वास ठेवायचा कोणावर? आता तुमच्या मुली इथे शिकायला आहेत का? हो आहे ना, माझी इथं 9वीला मुलगी आहे, जी त्या दिवशी सहलीला सुद्धा सोबत होती त्यांच्या। त्याच्यामुळे आम्हाला पण थोडंसं टेन्शन यायला लागले ना की आज जर त्यांच्या मुली सोबत होऊ शकतात, आमच्या मुली सोबत होऊ शकतं, आणि त्याची जिम्मेदारी जे शिक्षक सोबत आहे त्यांनी घ्यायला पाहिजे ना। घडलंय नाही घडलंय हे सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे। आम्ही इथं आहे, ते तिथं आहेत, आमच्यापेक्षा जास्त ते सांगू शकतात का काय नेमकं घडलंय, तर त्यांनी समोर येऊन बोललं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। ठीक आहे, मग हे सगळं संशयास्पद वाटतंय का? हे सगळं संशयास्पदच आहे। सरांच्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्यात ना, इव्हन एकतर व्यवस्थित म्हणजे कुठली मुलीवर अत्याचार जर झाला तर आपण बातम्यांमध्ये पाहतोय, सगळीकडे पाहतोय, डायरेक्ट पोलीस स्टेशनला पहिली कंप्लेंट जाते, आणि शाळेच्या बाबतीत असेल तर पहिली शाळेत पण येते। अशा दोन्ही गोष्टी होतात। तर इथं तसं काहीच नाही झालं, पहिली मारहाण झाली आणि त्याच्यानंतर बाकीच्या प्रोसेस झाल्यात, ह्या खूप चुकीच्या मार्गाने झाले असं आम्हाला वाटतंय। ठीक आहे, याच्यात चुकीचं कोण वाटतंय? सरळ 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 असं आम्ही नाही सांगू शकत नेमकं काय झाले, कारण प्रत्यक्षदर्शनी जे आहेत हे तेच सांगतील। आता हे आम्ही जे सांगतोय हे मुलांकडनं आलेलं, बाकीच्यांकडनं हे जे आले, ह्याच्यावर ही सगळी प्रतिक्रिया सगळ्यांची चाललेली। आणि इव्हन शिक्षकांचा जर स्वभाव बघितला तर शिक्षक तसे करणारे नाहीत असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे। आता ह्यांच्या जेव्हा ही घटना घडली, हा, तुमचं नाव सांगा? माझं नाव अश्विनी दिनेश झेंडे, गाव? गाव सविंदने। काय सांगायचं तुम्हाला? नाव सांगा तुम्ही? गीतांजली लंगे. माझं एवढंच म्हणणं आहे की
सगळे शिक्षक समवेत होते की सर की एकटे नव्हते. मग सगळ्या शिक्षकांनी सपोर्ट करायला पाहिजे हवं होता. माझं एवढंच म्हणणं आहे काय सपोर्ट करायला पाहिजे? की आमच्या समोर अशी काही घटना घडली नाही किंवा वेगळं कृत्य काही घडलं नाही असं. हा किंवा घडली ते पण बोलायला हा पाहिजे. काय घडलं ते शिक्षकांनी समोर सगळ्यांसमोर मांडावं की नाही. काल PI आलते, पोलीस आलते, सगळ्यांसमोर समोर सांगायला पाहिजे होतं की असं काही वेगळं कृत्य झालेलं नाहीये. तुम्ही मग आता सध्या इथं शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांची भूमिका काय दिसते? शांत शांत दिसते. ते बोलत नाही त्याच्यावर. नाही बोलायला पाहिजे होतं. हा बोल अहो सपोर्ट द्यायला पाहिजे. आज ह्यांच्या बाबतीत घडलं, उद्या त्यांच्या बाबतीत काही घडू शकतं. ओके नाही मग असं माझं म्हणणं आहे. त्यांनी काय म्हणायला पाहिजे? सपोर्ट करायला की असं काय घडलं नाही, ग्रामस्थांना सांगायला पाहिजे. पोलीस पण आले होते काल, त्यांना समोर पण मांडायला पाहिजे होतं भूमिका त्यांनी. मग हे सगळं झालं, मग ती मुलीची बाजू चुकीची आहे का? खोटे आरोप आहेत त्यात. हो सगळे म्हणतात म्हणल्यावर म्हणजे आम्ही तर नव्हतो बघायला, पण मुलं हे शिक्षकांनी पण म्हणायला पाहिजे ना. हे पण शिक्षक बरोबर होते ना त्यांच्या. आम्ही सहलीला नव्हतो पण आमच्या सोबत तिथं ते 1.5 तुमचं वर्ष काय त्यांनी काढले. माझं म्हणणं एवढंच आहे की शाळेत ज्यावेळेस सहल गेली त्यावेळेस शिक्षिका पण होत्या आणि शिक्षक पण होते. सगळी मुलं समोरासमोर होती. समोरासमोर हा विषय घडलेला आहे जर तर मग त्या मुलीनी शिक्षिकेला सांगायचं ना मला असं असं झालंय किंवा मैत्रिणीला सांगायचं का मला असं असं झालंय आपण चल शिक्षिकेला सांगू. मग शिक्षिकेला सांगितलं. शिक्षिका कशासाठी असतो? आई वडील कोणाच्या जबाबदारी विद्यार्थी पाठवतात, शिक्षकांच्या पाठवतात. मग त्या मुलीला जर असं प्रॉब्लेम झाला होता तिने ती कल्पना पहिली शिक्षकांना दिली. शिक्षिका आहे ना जी महिला शिक्षिका आहे त्या शिक्षिकेला सांगितलं पाहिजे होतं किंवा घरी जाऊन तिच्या आई वडिलांनी कमीत कमी इथे शाळेत येऊन त्या शिक्षकाचं बॅकग्राऊंड चेक करायला पाहिजे. 2 वर्ष ते इथे आहेत. कुठली त्यांच्याबद्दल अशी कुणाची तक्रार आहे का किंवा शाळेत असा प्रकार झालाय तर बुवा तुम्ही हे इथं कमिटीवरती घ्या बुवा. तुमचे ग्रामस्थ बोलवा, तुमच्या तिथल्या स्थानिक महिला बोलवा का हे शिक्षक तुम्हाला आतापर्यंत कधी तुम्हाला असा अनुभव आलाय का बुवा हे शिक्षक असे आहेत. आता आम्ही इथं दुकान चालवतो तर ते सर चालले तर ते वर सुद्धा पाहत नाही. चालले तर ते खालीच मान घालून चालवतात आणि ते 11वी 12वीच्या विद्यार्थिनींना शिकवतात. इथं शाळेत कबड्डीच्या स्पर्धा चालतात तर 11वीच्या मुली 5 वाजता प्रॅक्टिसला येतात. मग तसे जर ते शिक्षक असते तर ते विद्यार्थिनींनी कधीतरी कल्पना दिली असते ना. आता माझी पण मुलगी 25-26 वर्षाची आहे. 5 वाजता इथं शाळेत राऊंड मारायला येतात. तास तास चक्रा मारतात. इथं जवळजवळ सकाळचे 20-25 लोक फिरायला येतात. मग जर तसं असतं तर त्यांना शिक्षकांबद्दल काहीतरी वाईट वागणूक वाटली असती ना. सगळे लोक म्हणतात सर तसे नाहीयेत. हा बनाव केलाय आणि हा त्यांनी प्लॅन करून हा त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे. बाकी काय वाटतं प्लॅन काय केलं? प्लॅन म्हणजे असं त्यांना काहीतरी बदनाम करायचा, शाळेची बदनामी करायची. इथं शाळा चांगली चाललेली आहे हे कुणाच्या लोकांना देखवत नाहीये. आणि हे शिक्षक इथं आल्यानंतर त्यांना मेडल भेटले. तिथं शाळेतले पोरं 30-30 पोरं पास झालेले आहेत. ते टॉप शिकवतात. मग कशी बदनामी करायची मग ती अशी करायची. अहो, ते शिक्षक तुमचं नाव सांगा आणि काय म्हणणं आहे? मी अर्चना पडवळ. मी एवढंच सांगू शकते की ते आमच्या शेजारी म्हणजे माझ्या शेजारी जेवण करण्यासाठी येत होते. पण 1.5 वर्षात मला त्यांचं असं कधीच वाटलं नाही की ते एवढ्या खालच्या थराला जातील असं कधीच वाटलं नाही. कारण की ते आमच्या संग बोलायचं म्हटलं तरी मान खाली घालूनच बोलत होते की काय चाललंय ताई बरं आहे का एवढं बोलले की पुढे निघून जात होते. म्हणजे त्यांचं असं वागणं हे आम्हाला मान्य असं त्यांच्या बाबतीत असं हे होईल असं मान्यच नाहीये की ऐकू शकतच नाही की सर अशा आहेत म्हणून. पण सर खूप चांगले आहेत. त्यांचा स्वभावही चांगला आहे. ते असे वागणारच नाहीये. आज तुम्ही आमच्यापर्यंत आलं, काय म्हणणं आहे तुमचं? नाव सांगा. माझं नाव आहे सुजाता अमोल कोठारी. आणि मी एकच बोलते की बाबा ते जे सर होते चव्हाण सर ते माझ्या मुलींना आहे ना माझ्या 3 मुली होत्या. माझ्या घरामध्ये ते ना 8 महिने झाले ट्युशन घेत होते. ते ट्युशनला जाताना सुद्धा जे अशी खाली मान घालून जायचे ते त्यांना वर कधी मान केली नाही. 3 मुलींना की बाबा तुम्ही इथल्या कुठल्याही मुलीला येऊन विचारलं की सर कसे होते ते सांगतील आमच्यापेक्षा जास्त अख्खी शाळेतलं की बाबा ठीक आहे एखादे माणसं असले यांना बोलवलं तुम्ही त्यांना बोलवलं कुणाला काही विचारलं मुलं तर खोटं नाही बोलणार. समजा आम्ही जरी एखादे 2 नाही जरी कोणाला तरी बोलण्यात जरी प्रॉब्लेम आला तर मुलं नाही खोटं बोलणार हे मला माहिती. मुलं काय म्हणतात? मुली म्हणतात सर आमचे तसे नाही आम्ही कुठेही असले तर आम्ही आहे ना आंदोलन करायला तयार आहे. सरांना आमच्या न्याय पाहिजे बस. आम्हाला बाकी काहीच नाही की आमच्या सरांना आहे ना कुठल्याच प्रकारचा डाग लागला नाही पाहिजे. आमचे सर तसे नाही. काय आहे इथं जिथं जे चांगले आहेत त्यांना का गुन्हेगार तुम्ही ठरवता? तुम्ही सत्याची लढाई आहे ना तुम्ही सत्यासोबत चाला ना मग. बरोबर आहे की नाही? एवढंच मला म्हणायचं की बाबा जे पण तुमचं नाव सांगा, काय म्हणणं आहे तुमचं? माझं सुरेखा रोहिदास पोकळे.
माझं असंच म्हणणं आहे, माझे 8 महिने झालेत मुली इथे सरांक शिकायला ट्युशनला येतात. पण कधीच पोरींनी अशी काही तक्रार वाईट वक्ती काही सांगितलं नाही त्यांची. सर खूप चांगले आहे. सर चांगले. हां. या सगळ्या ज्या महिला आहेत ह्या सविन्य गावच्या महिला आहेत. या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आपल्याला पाहिलं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही तुमच्या माध्यमांवरती आमच्या ज्या बाजू आहे ती मांडा. या सर्व महिलांचं असं म्हणणं आहे का या ठिकाणी जे नितीन चव्हाण नावाचे शिक्षक होते त्यांची वागणूक ही या ठिकाणी चांगली होती. त्या पद्धतीची ही त्या शिक्षकाची वागणूक नाही असं या सर्व महिलांचं म्हणणं आहे. पण असं जरी असलं तरी या शालेय समितीचे जे काम करत आहात तुम्ही या शालेय समितीवर काम करताय. कोणत्या समितीत काम करता तुम्ही? सखी सावित्री समिती आहे ती काम काय करते? ती काम मुलींच्या संरक्षणाचं काम करते. बरं. म्हणजे शाळेत कुठल्याही प्रकारची तक्रार जर झाली तर त्याच्यावर न्याय निवाडा करण्याचं किंवा त्याच्यावर काही हे करण्याचं काम, सोल्युशन काढण्याचं काम ती समिती करते. तर मुख्य त्याच्यावर हे हेच आहे. सगळं झालं हम्म. मात्र त्या मुलीच्या आईचं असं म्हणणं होतं का 24 तारखेला त्यांनी या ठिकाणी असणाऱ्या त्या मुलीच्या क्लास टीचर ज्या आहेत हम्म. दुसाने मॅडम यांना फोन करून या सगळ्या घटनेची माहिती दिली होती. हम्म. आणि तुम्ही म्हणताय की तुमच्यापर्यंत काही माहिती आली नाही. नाही. म्हणजे नक्की नक्की विषय असा आहे सर, मॅडम बरोबर जर हे फोन जर झाला होता तर तात्काळ समिती बैठक बोलवणं गरजेचं आहे. म्हणजे कुठलाही जर गोष्ट जर घडली तर तात्काळ बैठक बोलवली जाते. आणि त्या मुलीच्या आईने असं सांगितलं होतं की मी दुसऱ्या दिवशी मी येते शाळेत. बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी जर मी शाळेत येते तर त्या पालकांनी शाळेत येणं गरजेचं होतं. आणि मॅडमला जर फोन आला होता तर त्यांनी ही एक गोष्ट म्हणजे फार असं लपून ठेवण्याजोगी किंवा हे करण्याजोगी नाही. हा खूप गहन प्रश्न आहे. मुलीवर एखाद्या रेकॉर्डिंग आहे त्या. बरोबर रेकॉर्डिंग आहे तर ती तात्काळ का नाही समिती बसवली गेली, हा माझा म्हणण्याचा मुद्दा आहे. का जर त्या दिवशी झालं होतं ना आपण लगेच ऍक्शन घेतली असती ना. जर गुन्हा घडलाय तर 100% ऍक्शन घ्यायला पाहिजे, ह्याला मी सहमत आहे. जर गुन्हा घडलाय तर पण ह्या गुन्ह्याची चौकशी होणं पण तेवढंच गरजेचं होतं. मॅडमने का नाही कळवलं तुम्हाला? नाही सांगता यायचं. त्यांनी आम्हाला काहीच फोन नाही केला. त्याच्यानंतर ज्या दिवशी सरांना मारहाण झाली हे संध्याकाळी आम्हाला कळलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मॅडमला फोन केलेला आहे. मॅडमने एकही माझा फोन उचललेला नाही. त्याच्यानंतर मी इथं दुसऱ्याच मॅडम आहेत लोखंडे मॅडमला पण मी फोन केलेला. माझ्या फोनमध्ये त्यांचं कॉलचं हिस्ट्री आहे. मी किती वेळा मॅडमला फोन केले. इव्हन ते दोन्ही पती पत्नी इथं शाळेला आहेत. मी दुसऱ्या मॅडमला फोन केलाय, दुसऱ्या सरांना पण मी फोन केलाय. त्या दोघांनी माझे फोन उचलले नाही. त्याच्यानंतर लोखंडे मॅडमनी फोन उचललाय. तर लोखंडे मॅडमना मी विचारलं मॅडम नेमकं काय झालं तर त्या म्हटल्या असं कुठलाही प्रकार मॅडम घडलेला नाही. बरं सगळं हे झालं आता नाही ठीक आहे सगळे हे झालं. मात्र आता मला एक तुम्हाला विचारायचं आहे का ह्या शाळेमध्ये शिक्षकांमध्येच गटतट आहेत असं कुठं संशय वाटतो का? याच्यावर अंदाज येतो ना सर. त्यांना जेणेकरून साथ देत नाही याचा अर्थ समजून जायचं काय समजायचं नाही? की साथ देत नाही सरांना म्हणून. म्हणजे त्यांच्यात काहीतरी असू शकतं. मॅडमला माहित होतं तर त्यांनी बाकीच्या जनतेसमोर हे केलं पाहिजे नव्हतं की बाबा आम्हाला असा फोन आला. आता मुली पण येतात ज्या इथे शिकलेल्या आहेत ना त्या मुली पण येतात आता. नाही शिक्षक ठीक आहे तिथपर्यंत चांगले आहे, पण नक्की याच्या मागं काय संशय येतो, काय राजकारण झालं असेल, काय संशय वाटतो? नाही राजकारणाचं मी सांगू शकत नाही, पण शिक्षक चांगले आहेत हे सांगू शकते. कारण की आता जसं आपण चव्हाण सर आणि जसे पालक सांगतात ते शिक्षक चांगले आहेत, तसे शिक्षकांनी सुद्धा सांगितलं लोखंडे मॅडमला मी फोन केला होता ना काल सकाळचा. तर त्यावेळेस लोखंडे मॅडम काय म्हटल्या ही अशी घटना घडलेली नाहीये. आम्ही सगळ्या महिला शिक्षिका सरांच्या सोबत आहे असं त्यांनी मला फोनवर सांगितलं. पण इथं आल्याच्या नंतर चित्र वेगळं दिसते का, कुणी काहीच बोलत नाहीये त्याच्याविषयी. कुणी काहीच नाही बोलत. जे मला फोनवर म्हटलं की आम्ही सगळे सोबत आहे तर आता कुणी काही बोलताना दिसत नाही. गटाचं राजकारण वाटतं की असू शकतं नाही सांगू शकत. कारण आता आम्ही रोज शिक्षा नको, आम्हाला एकच म्हणायचं की आम्हाला न्याय पाहिजे बस. की ते सर चांगले आहेत त्यांना न्याय भेटला पाहिजे. बाकी कुणाचं आम्हाला काही घेणं देणं नाहीये. हा आम्ही कुणाला संशय घेत नाही, समोर का आली नाही. कुणाला गुन्हेगार पण नाही ठरवत आम्ही. कुणाला काहीच नाही. आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आमचे सर चांगले आहेत तुम्ही येतील ते भविष्यात. हा बस तेवढंच पाहिजे आम्हाला, बाकी काही नाही. नाही. आता एवढं हे झालं तर आता यायलाच पाहिजे नव्हतं. काल त्या मुलीने आणि मुलीच्या आईने इथं आलंच पाहिजे नव्हतं. तुमच्या मुलीशी अत्याचार झालाय तर तुम्ही काल इथं आलेच पाहिजे नव्हते सगळे. हा एक मिनिट पुढे या तुम्ही. गुन्हा झालेला आहे त्यांनी समोर यायलाच पाहिजे होतं. कालपर्यंत आजपर्यंत आम्ही वाट पाहतो. आम्ही दिवसभर इथं उभे होतो. पोलीस स्टेशनला होते येतील ते 2 दिवसामध्ये. आज तुम्ही बोलवलं पाहिजे.
आम्ही सांगितलं होतं की काल सरांना त्यांनी आम्ही स्वतःहून यायला पाहिजे. आम्ही काल दिवसभर तोच मुद्दा मांडत होते. आमचे गावकरी मांडत होते, शाळेत मांडत होते, मुलं देखील लहान मुलं देखील रडत होती की त्यांना गुन्हेगाराला समोर हजर करा. आमचा गुन्हा काय सरांचा तो आम्हाला दाखवून द्या. सर इतके चांगले आहेत, आमच्या मुली 24 तास त्यांच्यासोबत अभ्यासाला असतात. आता मध्ये यांच्या रूमचं काम चालू, त्यांच्या रूम मध्ये ते ट्युशन घेत होते. पण सर काय म्हटले, मुलांना माझ्या घरी काय येऊ नका, मी शाळेमध्ये ट्युशन घेतो. मुलं 3-3 वाजेपर्यंत इथे शाळेमध्ये घेतले त्यांनी. त्यांच्या रूमवर त्यांना जमत नव्हतं का तशी जर वागणूक असते त्यांची तर त्यांनी रूमवरती घेतलं असते मुलांचे क्लास. पण त्यांनी तसं केलं नाही, त्यांनी शाळेवरती घेतले. तर आता शाळेमध्ये CCTV कॅमेरे आहेत, सबूत आहेत शाळेमध्ये. सर खूप चांगले आहेत आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आणि नाही कोणी न्याय मिळाला तर आम्ही महिला सोडणार नाहीत. मग ते भले आम्हाला काही करणार नाही, आम्ही फक्त न्याय मिळवून देणार आहे. आम्हाला काही करता येत नाही, आम्ही सगळे हातावरती पोट भरून जगणाऱ्या महिला आहेत आणि आमच्या मुली इथं शिकतात. उद्या आमच्या मुलांच्या बाबतीत झालं तर आमच्या पाठीशी कोण उभं राहणार आहे? आज एक बाहेर गावून शिक्षक येतात, त्यांच्यावर अत्याचार होते. असं झालं नाही पाहिजे. पुढचं पाऊल काय असणार? पुढचं पाऊल काय असणार? पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल काय असं हे नाही, पण आता फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्याच्यावर सखोल चौकशी व्हायला पाहिजे. त्या सरांवर पण अन्याय नाही व्हायला पाहिजे. आणि जर चुकीचं सरांनी केलं असेल तर ती पण गोष्ट झाली पाहिजे. त्या मुलीवर पण अन्याय नाही झाला पाहिजे. जर गोष्ट घडली असेल तर त्याच्यामुळे ह्या प्रकरणाचं पहिल्यांदा सगळ्यात सखोल चौकशी करा. कारण ही गोष्ट एकांतात घडली की 4 चौकात घडली, या गोष्टीचा पहिला विचार करावा असं माझं म्हणणं आहे. नक्कीच चव्हाण सर जे आहेत यांच्यावरती अन्याय झाला नाही पाहिजे, यांच्या सर्व गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे असं या ठिकाणी सविन्य गावच्या महिलांचं असं म्हणणं आहे. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, सविन्य. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.